शाही प्रतिष्ठान आयोजित साहित्य केसरी महाकाव्य करंडक 2026साठी कविता पाठवत आहे. कवितेचं शीर्षक आहे पंगत. श्वास रोखून उसाचा घेत तो बसलाच एका रस्त्याच्या कडेला. श्वास रोखून उसाचा घेत तो बसलाच रस्त्याच्या एका कडेला. डोईवर होतं गाठोडं, अंगावर ठिगळं जोडलेली गोधडी. डोईवर होतं गाठोडं, त्यात अंगावर ठिगळं जोडलेली गोधडी. पोटात मात्र अन्नाचा कण नाही. पोटात मात्र अन्नाचा कण नाही. उगाचच वेळी आज धरत त्याने देवालाच प्रश्न केला, अरे देवा, आज असेल कुठे कार्य पंगत? सगळीकडे कसा झगमगाट बघा. मंदिरही सजलेली गजबजलेली होती. फुलांच्या माळा, साज शृंगार, सोनं चांदी, पैशाचा ढीग देवाजवळ मात नव्हता. पण काही केल्या प्रसाद मात्र देवाजवळ दिसत नव्हता. मी पाठमोजा होऊनच लांबून नमस्कार केला देवाला. उगीच आलो तुझ्या दर्शनाला. आज काही पुढाऱ्याचा वाढदिवस नव्हता, पण मंदिराबाहेर लांबच लांब रांगा दिसल्या. क्षणभर सुखावलो अन थांबलो. वाटलं होतं पंगतच असेल ही, पण नुसता भ्रमनिरास झाला हो त्याचा. कोणी 1 कोणी 2 रुपयाची नाणी दानपेटीत टाकत होती. अन देवालाच साकडं घालत होती. मी मात्र फाटके खिशाकडे बघतच राहिलो आणि देवाला म्हणालो, देवा, आज जरी माझा खिसा फाटका असेल ना, तरी तुझ्या दारात मिळालेला प्रसाद हाच माझ्यासाठी मोठी पंगत असेल. धन्यवाद. कवी आशिष दत्तू, जळगाव.